श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामींचे भक्त, माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामींचे भक्त, आपण ऐकून राहिलो श्री कृष्ण स्वामींचं महापूजा अध्याय 3 रुक्मिणी स्वयंवरचा अध्याय 3 रुक्मिणी स्वयंवर अध्याय 3 नामे वेद संचर तामिळ विता चैत्य आर्वत रुक्मिणी विवर ज्वरे पिडिली वाये हरिया पत्रिका वाचोनी जानोनी हरी रतासी चढला संबंध अंबे भुवनी करुणी मुख्य प्रेम गोडी दे दुःख परवडी नासोनी। श्री चक्रपाणी नमः श्री चक्रपाणी नमः। एके दिवशी शुक्राप्रती प्रश्न करी परीक्षिती ज्ञान प्रेम पाहिजे मिळावया मुक्ती तो उपावो सांगे मज तव शुक्र म्हणे परीक्षिता तो उपावो एक तत्वा अहेतुक भजन घडे भूता तयासी ज्ञान देह हयेतुक मायापुर भजन जया जीवा जडे जान तयासी प्रेम देहासी खून देही परमेश्वर याही करिता ज्ञान व्हावे अंगी 14 उपावो बोलती श्रुती जंगी एकदा घडे जरी जीवा लागी तरी ये सुप फळा तरी एकाने घडे एक घडे अवस्था नामे वेद वेदे बोध दृढता बोधे ज्ञानाची चोकाडता ज्ञाने कडे उपावो मग परीक्षिती म्हणे गुरु रावो बरवा सांगितला उपावो तरी कुणी केला ऐसा भाव निश्चय मिळाले प्रेमासी एका राया कोडिनपुरी भीम करावे राणी व करी तयासी सुधामती सुंदरी असे कुडांगणा तयाही 5 पुत्र महावीरू रुक्मिया रुखम भावो रुखम केशरू रुक्मती रुकम माळी 6वी रुक्मिणी देवी ती लावण्य निधी की सौभाग्य खानी नाती श्रीकृष्ण आदी पुरुषा लागुनी निज रूपे कामिनी अवतरली आदी शक्ती ते सर्व कडा लक्षण युक्त चतुर शानी गुण अमित विश्व मोहिनी झाली मूर्त विश्वन माता ते विक्तियेसी वर्णिता उपमा नाही स्थिती ते केवी वर्णवेल मज अल्पमती जे सर्व सौभाग्याची संपत्ती मूर्त झाली ऐसी रुक्मिणी सखी जनीसी आली भीम कपितया पासी अवघे क्षेत्री स्थिर झाले सभेसी भीमकीसी पाहता राये दोन्ही हाती उचलोनी पालखीत बेसोनी मग कनक सरे आपोनी ते मज कैसे गमले गुरु नूप देवता रिक्त करी भेटो नैती प्रथम अवसारी म्हणून राये पूजोनी कनक कसरी लक्ष्मी देवता रुक्मिणी वयात आली देखुनी कुमरी वर मेळ वावा सत्वरी प्रधानासी बोलावुनी सांगे वरी पाठवा गुंपिये तव एक म्हणती काशेश्वरा रायाचा बाट येथे आलासे भट तयासी श्रुत देश राजकुमार पाठ शुद्धी पुसा तयासी तव राये तया ते बोलावून तन्मानी विचारी सुलक्षण वर व्हावा रुक्मिणी लागून कोण असो तव भाट म्हणे राया ते मज किन्नर पक्षी जोडीलासे पंथे तयासी त्रिकाळ ज्ञान गायन वर्ते तव तो वर्णीन त्रैलोक्य तव किन्नरे स्मरुणी श्रीकृष्ण नाम गायन कडा दाखवी वर्ण नाम राजे मांडलिक नगरे ग्राम सप्तद्वीप सहित मग वर्णू आदरी श्रीकृष्ण वर्णन मने व्हावे सावधान सर्व कडा कुशल गुण लक्षण एकची मिया देखिला पश्चिमे द्वारकापुरी तेथ यादव वंशी श्रीकृष्ण राज्य करी तयाची या राणी वेची थोरी काय सांगार स्वतंत्र रावो श्रीकृष्ण शिक्षी येर एकमेकांचे अग्नी वर्तती जय देवोनी सेवका प्रती समस्ता पुरोनी उरणे दुर्लभ संसारी मनुष्य जन्म तयात दुर्लभ विवेक ज्ञान दुर्लभ श्रीकृष्ण भक्ती सन्निधान दैवाधीन न पावी जे वय
पाहतात षोडश सुंदर रूपे, जी तिला मदन अनिवार, पाहिला तारुण्याचा भर निमासूर, जो नारा माझी नारायण, तो संतोषला श्रीकृष्ण मूर्ती देखून, तेने आपणे मात्रे धिक्कारून, तुकाविला माता, आपण या बिद्रेन पडवी ऋषिकेशी, त्रिभुनी सरी नाही कोणासी, जीभूत्य देवता दासी आणिक कोण असे, तो म्हणवी तो शरणागत वंज पंजरू, आर्त दानी कृपेचा सागर, अनाथ नाता करुणा करू ये, बिद्रे अनादीची आता श्रीकृष्ण बालपणी ख्यांती, पुतना विष देता लिली मुक्ती, जोडूनी निर्जीव मस्तू माया माब या प्रती, तृण भक रिष्टासुर मारिले, ब्रह्मा भुली विलास वस्त चोरता, गोवर्धन करंगडी पेलला इंद्र प्रजय वर्षता, कालिया नाथीला यमुने किळता, आणि गंज गट रीटा मारिला, मुष्टिक चानूर वर्दिला, कंस केस धरुणी आपटीला, उग्रेशन राजस्ती थापिला, कुब्जे दिदले लावण्य जरासंध 17 वेळ बांधिला, काड यवन भस्म केला, मुचुकुंदा मोक्ष ठावो दिदला, द्वारका स्थापिली सागरी, ऐसा श्रीकृष्ण वीर प्रख्यांती, तरी रुक्मिणीसी ओपावी तया प्रती, न द्याल तरी हिरावून नेती, ऐसी ऋषी भारशिले असे, ऐसी एकुणी रूपगुण कीर्ती, रुक्मिणी संतोष झाला चिंती, वेद लागला श्रीकृष्ण भक्ती, हार दिदला किन्नरासी, किन्नर म्हणे होय शानी, सावित्री तुझ परथेऊनी, सीता रूप सपरी, अज्ञान भंगिनी झाली अपयशी, जयासी पाहिजे ईश्वर भक्ती, त्यांनी गुरुमुखी विद्या घ्यावी पुरती, आपण पडे युक्ती, ते शास्त्र निबीज, जैसे कोस किटिकी, आपण या भक्ती, सुख भोगया आरती, मंदिर करून राये वस्ती, परी ते याची बंदी मरे, ऐसे एकुणी राये श्रीकृष्ण वर रुक्मिणी ये, सांगून पाठविले गुपिताये, द्वारकेसी तव रुक्मिणी या, क्रोधे भीम काते म्हणे, तुम्ही आपण या ते मनाता शहाणे, परी आधी अंत नाही पाहणी, का किन्नर बोले लटकेची, या कृष्णा जाती नाकुड, टावो नामुड घडीत म्हणती, नंद यशोदा बाळ घडीत म्हणती, वसुदेव देवकीचा, मंत्राधीन विद्याशक्ती, तया नामाची वेदवंती, पुत्र अंगणा टाकोनी देती, ऐसा वेदकतो, रूपे तरी काळा निळा, कंशाधिक मारोनी भीक, चढविले गोपाळ, तरी दमघोष पुत्र, शिशु पाडा देणे असे रुक्मिणी, ऐसे बळेच आणून मनी, वडील पुत्र म्हणून भीडस्त मानी, परी हे कोणाची आई म्हणी, बेसेची ना मी मर्कटा मुक्ताचे हार कांटी, जंबू का शेडू रस वाढिले ताटी, की वृक्षाश्रमाड वेश कंठी, ऐसे केले रुक्मिये, सांगो धाडिले शिशुपाला प्रती, नोवरा आला भीमकाच्या चित्ती, तव तो वराडकेची घेऊन आयती, निघे कोंडिनिया पुरा, निघता समयी रिक्त कुंभेसी नारी, भांडत आल्या तिघी विधवा सुंदरी, मुकुट पडला भूमीवरी, ऐसे अपशकुनी कोचला, परी तो तसाची आला चालोनी, देखता तापली वीर जरे रुक्मिणी, तो जानी तली खून वीर जरे, देखता तापसी वीर जरे रुक्मिणीसी, तो काने सेह नर्वचे करिता धावनी, अंतरी श्रीकृष्ण ध्यान, तव भाव कडणे, जाणीतली खून इंद्रेसी वर पाहिजे श्रीकृष्ण, शिशुपाळ वर नेमता पेटणी, निर्वाण हृदयी विरह जोरे, तिने बोलावून सुदेवा प्रती, सांगितली विरस्थिती, तो म्हणे मी आणि न श्रीपती, चौथ्या दिवशी ऐसे एकूण रुक्मिणी, थोडे सावध झाली कापत उठोनी, आर्त शब्दे पत्रिका लिहुनी, दे तसे सुदेवा करी, मागोनी विडा हडपणीते, तो पाना सहित जळाला, तिवार हस्ते ऐसी अवस्था,
असे माते सांगावे देवरायासी विप्रदेश नगरे लंघित द्वारके भेटला श्रीकृष्णनाथ दंडोत करून पत्रिका देत विराहावस्थाची देवे पत्रिका वाचून म्हणे रुक्मणी न ठेवी प्राण म्हणून सुदेवा संगे निघाले श्रीकृष्ण रथारूढ होऊनी सेवक बळी रामा ते सांगे कुण देव गेले कोडियाना पुरा लागून तोही निघाला ससैन्य गरजन घेऊन भेटी आली मुडमादेवी ते ठेवून नगरजन सैन्य निघाले रामकृष्ण व पर्णावया भीमकी लागून वराड ठाव अंबिकेसी सुदेव जाऊन सांगे रुक्मणी प्रती आला व माये जगतपती धीर न दिये झाप घाली खालोती मांडी भरोनी सुदेव धरिली जरी व्याकुळ वदन म्हणे कैसा पावेन श्रीकृष्ण तव भाव कडना सांगे खून स्वप्नावस्थेची बोलावून माय सुधापती मती म्हणे पितया सांगे स्वप्नस्थिती मज पाठवावे अंबिके प्रती पूजा वयासी भीमका सांगे सुधापती भीमके बोलाविला प्रधान सुमती घेऊन जावे रुक्मणी प्रती अंबिका दर्शनासी तव रुक्मणी या होय बोलता यात्रेचे उगीच वाढविता तेत आलासे कृष्ण न बोलविला शिशुपाळ कृष्णा उभेद्र भीमक म्हणे रुक्मिया पुत्रा भय धरुणी बुडविलेसी गोत्रा तव तो पाहुनी म्हणे करा जन्ना मम वीर बळी यादे शिशुपाळ 21 अक्षोणी सैन्य ते राखीती राऊड गड सैन्य रुक्मणी पूजा सहित घेऊन आली अंबिकेसी मग तिने षोडशोपचारे अंबिका पूजिली एक माड करी घालती स्तुती करून म्हणे पाव माऊलीवर मेवडी श्रीहरी अंबिका झाली प्रसन्न हातीचा हार दिला रुक्मणी लागून म्हणे पावेल श्रीकृष्ण जाई झडकरी हार घेऊन करी रुक्मणी आली महाद्वारी तव देखे श्रीहरी म्हणे उत्ताविड मज कारणे दादो दाटी सैन्य सावरीत भीमाकी भिन्नले श्रीकृष्णनाथ स्वरूप पाहुणी झाली संभ्रमिता घाली मेड गळा देवे उचलोनी दोन्ही हाती रथारूढ झाले श्रीपती अहंकार झाला भीमसैन्याप्रती रुक्मणी हरिली म्हणोनिया ते सर सावले वीर श्री घेऊन म्हणे सांडी भीमकी जाण ती दिली असे शिशुपाळा लागून उगेची राहा नवरी वर्णीन श्रीकृष्ण ऋषी भाशिले असे पुराण ते करावया पूर्ण पहा रुक्मणी देवाजवळी तव ते पेटले निर्वाणा येदू सैन्यही धावले करीतरणा हरवुनिया भीमा सैन्या पडाले ते सांगो गेले जाऊन सांगते शिशुपाळा भीमा परत तोवरी घेऊन गेले अनंत आम्हा हरवुनिया शिशुपाळ खोचला मनी अपमाने जिव्हार गेले बेदुनी बोबडी वडली वंदनी लाज आली जगा माझी तव उठावले अद्भुत आम्ही रुक्मणी आणून खात्री शल्य बाणासुर जरासंध मैत्री बलवल भैमा सुराधिक योद्धे पातले येदू सैन्य हाकारित तव श्रीकृष्णे वडविला रथ सैन्यासहित वीर हरविले तेथ यादव वीरे श्रीकृष्ण बडे शिशुपाळा आला रांगे दाटून देवे जर्जर केला चोबानी पळाला अंगीची हळद उतरवली गेला आपुल्या देशा रुक्मिया धावला धरुणी नेट देवे तयाचे काढले शिरीच पाच पाट अर्ध दाढी मिशी काढून केला विकट दिदले सोडून मात
काढणी भूमिका प्रति आनंद म्हणे पावला श्रीपती रुक्मिणीसी दैवगती जाऊ आता वराड कैसी। इकडे श्रीकृष्ण भेटून सर्वांशी दळा सहित आले मूळ महादेवासी। शृंगारुनी गुडिया तोरणेसी लग्न घडी करोनिया त्रिभुवन मिळाले सकळ वर्ताताये लग्न वेड। मंगलाष्टकाचा कल्लोळ वदती गंगा तीक देवे पुष्पवर्ष्यती वदनी जय मंगल म्हणती जवानी फिटेल बसल्या पंक्ती जेवती षडरस पक्वानी। ऐसा 16 दिवस चारी भीमके आंदन वर्पिले बहुता परी। आज्ञा मानून जाय कोंडियाना पुरी सर्व दडेसी। ऐसा रुक्मिणीसी नामे वेदीसी पावनी श्रीकृष्णा संबंधे दिदला प्रेमानंदू। स्वरूपा प्राप्ती दुर्लभतेचा उठता बैसता शयनावरी। नाम आठवावे दिन रात्र भरी जावो नेंदी। घडीती तीड भरी तयाचा आत्मा श्रीकृष्ण। तयाची आठवाव्या लीळा तीर्थक्षेत्रा दिका जावे वेळोवेळा। आदरे भजा पूजावे साधू वेळा तेने संतुष्ट हरी। शुक म्हणे नृपनाथा ऐसी व्यासे करतिली भारता मी वदतसे श्रोता म्हणे राजधर। इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे रुक्मिणी स्वयंवर आख्यान पूजा अवसर संपूर्ण। श्रीकृष्ण अर्पण नमस्तुते। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।